गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आहे डे 2 इन दापोली आणि मी माझे 8 ते 9 तासाची झोप पूर्ण केल्यामुळे मला खूप रिफ्रेश्ड वाटतं आहे. आणि ही तर एक बेसिक रिक्वायरमेंट होती बिकॉज आजचा दिवस फुल एक्सप्लोर करण्याचा आहे, कारण का आम्ही एक आयटनरी प्लॅन केली आणि त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही काही न्यू प्लेसेसला एक्सप्लोर करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला एक बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तर ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे, फुल ऑफ ग्रीनरी अँड इट विल टोटली डिस्कनेक्ट यू फ्रॉम द सिटी लाईफ. सो लगेच फ्रेश होऊन मी निघालो आहे डायनिंग रूममध्ये बिकॉज इट वॉज ब्रेकफास्ट टाईम. तर जसं की तुम्ही बघू शकतात मी सर्व काही ट्राय करणार आहे. मी थोडी मिसळ पण घेतली आहे, थोडं फरसाणही घेतलं आहे आणि पोहे पण. सो ॲज यू ऑल नो, काल आम्ही सगळे थकून रात्री इकडे पोचलो होतो आणि आम्ही प्रॉपर्टी ही नीट बघितली नव्हती आणि आम्ही खाऊन लगेच झोपलो. तर आज माझी फॅमिली आणि मी आम्ही दोघेही प्रॉपर्टी एक्सप्लोर करत होतो. So as always, the cold start in the morning so that the oil just starts flowing in the overall system. So we have to wait till the RPM goes down below 1. So we are all set to go for our first destination आणि ते आहे कड्यावरचा गणपती. It is one of the sacred temples in Dapoli and this temple is located in Anzarle and Anzarle also has a beautiful beach. So we'll try to explore both the places at once. Say hi. प्रणवचा हे व्लॉगिंग चालू आहे. हाय कर. काय काय करत असतो बघा. सो गाईज, द बेस्ट पार्ट ऑफ दिस ट्रिप इज आम्ही फॅमिली सोबत आलो आहोत आणि ही ट्रिप आम्हीच प्लॅन केली आहे. सो देर इज नो रश ऑफ गोईंग एनिवेअर ऑर रीचिंग एनिवेअर किंवा आम्हाला एवढ्या टायमात एवढे स्पॉट्स कंप्लीट करायचे आहेत. आम्ही आमच्या सहूलियत किंवा काय बोलू शकतो, आम्ही आमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे ट्रॅव्हल करणार आहोत. 10 पैकी किंवा 5 पैकी 2 स्पॉट झाले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. बट आम्ही खूप आरामात आहोत. आम्ही सगळे मुवमेंट्स एन्जॉय करणार आहोत आणि जिथे पण जाऊ आम्ही पुरेपूर एन्जॉय करणार आहोत आणि हवे तेवढे फोटो काढणार आहोत. सो दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस ट्रिप. वेलकम बैक टू चैनल गाइस. हम दापोली में आए, ट्रैफिक लगी. होटल गए, ट्रैफिक लगी. बीच गए, ट्रैफिक लगी. है ना रेयांश? Yes. रेयांश, दापोलीत काय बघितलं तू? Traffic. Every time traffic it is, then don't worry. Come to Dapoli in sky. Bye bye. Not sky. जीचं आहे माहिती ना? आजी मारेल रेयांश. आजीचं गाव आहे. आजीचं गाव नाहीये, मग मावशी राहते. आजीचं गाव रत्नागिरी. कड्यावरच्या गणपतीला जाताना आम्हाला हा सुंदर असा अंजारले बीच दिसला आणि हा व्ह्यू गाईज लिटरली मला माहीत नाही कॅमेरा किती जस्टिस करतोय, बट हा व्ह्यू आईजला खूपच प्लीजिंग होता. मला तर खूप मजा आली. मी माझं सनरूफ उघडून माझा कॅमेरा लिटरली बाहेर टाकला आहे जस्ट टू एन्जॉय द व्ह्यू. आणि मला तुम्हाला हा व्ह्यू कारच्या आतून नव्हता दाखवायचा म्हणूनही. तर आम्ही इकडे पण हॉल्ट घेतला थोडे काही फोटोज काढण्यासाठी.
कुठे बसेल? हा मग तेच आता मी विचार करतोय. हे बघ. वरती 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 जायचं. याला विचारायला थांबव, याला थांबव. ते गणपतीचं मंदिर. थँक्यू. सो गाईज फायनली आपण पोहोचलो आहे कड्यावरच्या गणपती मंदिरासमोर. हे मंदिर खूपच सुंदर आहे बाहेरून सुद्धा आणि आतूनही तेवढंच सुंदर आहे. मी तुम्हाला परिसर दाखवीन पण मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आपण ते काही रूल्स व्हायलेट करणार नाही आहोत. आणि गाईज कुठच्याही मंदिरात त्या बाप्पाला बघायचा जो फील आहे तो या व्हिडिओ माध्यमातून किंवा दुसऱ्या कुठच्या माध्यमातून येणार नाही, तर तुमच्या डोळ्यांनी समोरासमोर बघूनच येणार. तो जो फील आहे, ती जी वाईब आहे, ती जे एनर्जी आहे ती तुम्हाला स्वतःहून बघून किंवा स्वतःहून एक्सपिरियन्स करूनच येणार. आणि मित्रांनो, या दगडावरती एक छोटूसं पाऊल असं म्हणलं जातं की हे गणपती बाप्पाचं पाऊल आहे आणि ते ॲक्च्युली पाहून असं मन प्रसन्न झालं, कारण का एकदम असा छोटूसा पाऊल दगडावरती स्वतःहून असा वरती आला आहे. खूप सुंदर होता हा दृश्य. तर बाप्पाचा आशीर्वाद आणि दर्शन घेऊन आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनसाठी निघालो आहे. तो आहे अंजारले बीच. विटामिन सी. पप्पानी भाजलं. ओहो ओहो. क्या बात है. रुक 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 रुक. लाईट हाऊस स्ट्रेट कड्यावरती नंतर राईट. हरिहरेश्वर वेळा असेल तिकडे समोर बघ कुठं. ओह माय गॉड. लाईट हाऊसचा टायमिंग आहे बच्चा. पण आहे आले 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 आले. असं बजर आहे ना वाटतं एकदम. अरे वा, झोका पण आहेत. मस्त. हा बघ. So guys, finally here we are at अंजारले बीच. हा खूप सुपर्ब समुद्राचा किनारा आहे. आणि गाईज, हंबल रिक्वेस्ट आहे की जो कोणी पण या बीचला व्हिजिट करणार आहे, प्लीज लेट्स मेंटेन द क्लिनिनेस ऑफ दिस बीच. तसे या जाग्यावरच्या किंवा या परिसरामधल्या लोकांनी हा बीच खूपच क्लीन ठेवला आहे आणि मेहनती घेतली आहे. बट आपणही या बीचवरून आपण काही घाण न करू ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण का अशा बीचेसची आपल्याला खरंच गरज आहे. बघून खूप सुंदर वाटलं आणि लिटरली दिस वॉज हेवन.
तर बीचवरती छान असा टाईम स्पेंड करून खूप सारे फोटो काढून खूप सारे मेमरी सोबत घेऊन आम्ही निघालो होतो आमच्या हॉटेलकडे बिकॉज इट वॉज लंच टाईम. सो लंच करून माझ्या हॉटेलला पुन्हा जात असताना माझ्या गाडीचा एक छोटूसा ॲक्सिडेंट झाला, जिथे एक समोरच्या अर्टिकावाल्याने ओव्हरटेक करत असताना माझ्या मिररला डॅश दिली, ज्यामुळे माझ्या मिररचं बॅक कवर उडून खाली पडलं. आम्ही त्या माणसाला पकडलंसुद्धा आणि तो माणूस ड्रंक होता. तर असं काही झालं होतं माझ्या मिररसोबत. आमचं असं काही फारसं नुकसान नाही झालं, पण तरी माझी एक विनंती आहे की प्लीज ड्रिंक करून ड्राईव्ह करू नका, बिकॉज या केसमध्ये तुम्ही स्वतःचं नाही तर दुसऱ्याचंही नुकसान करतात. एनिवेज, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. सी यू.